छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकात भीषण आग लागली। या आगीमध्ये काही जण अडकल्याची माहिती आहे। घटनास्थळावर सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत। आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल आणि स्थानिकांकडून प्रयत्न सुरू आहेत। आगीचं नेमकं कारण मात्र अजूनही समजू शकलेलं नाहीये। संभाजीनगरची ही दृश्य आपण बघतोय। भर चौकात ही आग लागली, ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। फर्निचरची दुकानं होती ज्याला भीषण आग लागलेली आहे आणि सध्याच्या क्षणाला आपण ही दृश्य दुसरीकडची पाहतोय। अग्निशमन दलाकडून अजूनही प्रयत्न सुरू आहेत संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी। पाण्याचा वापर करून हे सगळे अग्निशमन दलाचे जवान आहेत जे आग विझवण्यासाठी प्रयत्न करतात आणि अजूनही त्याच्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळालेलं आहे असं म्हणता येणार नाही, कारण दृश्य आपल्याला बरंच काही सांगून जात आहेत। फर्निचरची दुकानं होती त्यामुळे निश्चित आगीनं फारच रौद्र रूप या ठिकाणी धारण केलं असेल। आगीमध्ये काही जण अडकल्याची भीती सुद्धा व्यक्त होतीये। आता प्रत्यक्ष पूर्णपणे आग विझल्यानंतरच या ठिकाणी शोध घेता येऊ शकतो की इथे नेमकं कोण अडकून पडलेलं आहे, किती जण अडकून पडलेले आहेत। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी सुमित पवार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुमित, आत्ताच्या सध्याच्या क्षणाला तिथे काय परिस्थिती आहे? साधारणपणे पूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवायला आणखी किती वेळ जाईल? संभाजीनगर आझाद चौकामध्ये आझाद चौकात काही फर्निचर आणि लागली वस्तू विक्री करायची दुकानं होती। या ठिकाणी रात्री 5:30 वाजे 5:30 दरम्यान अचानक आग लागली। आपण माझ्या पाठीमागे कशा प्रकारे सगळे दौऱ्याचे लोक या ठिकाणी बघायला मिळत आहे। अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जवळपास 7 ते 8 बंबांद्वारे या ठिकाणी पाण्याचा मारा अग्निशमन दलामध्ये करण्यात येत आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता कशा प्रकारे संपूर्ण दुकानं या ठिकाणी दोन खाली झालेली आहेत। मोठ्या प्रमाणात आग या ठिकाणी आमचं कायम अभ्यास अस्वस्थ आहे। त्याच्या काही आरोग्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळाली होती। मात्र या ठिकाणी रमजानचा महिना असल्यामुळे काही लोक सतर्क असल्यामुळे काही या ठिकाणी घडलेली नाही अभ्यास तरी। आता यानंतर आता पूर्णपणे आग विझवायला साधारणतः अजून 1 ते 1.5 तासांचा वेळ लागेल। आपण पाठीमागे आग लावू शकतो कशा प्रकारे नाही या ठिकाणी आधी जाळलेल्या सामान साईडला लागत आहे आणि पुढे जाण्यासाठी रस्ता करत आहेत, जेणेकरून पुढे अजून काही दुकानं आहेत जे दुकानात लागलेली आग त्या नागरिकांना विझवेल। आपण माझ्या पाठीमागे जवळ इथे आहेत या ठिकाणी अग्निशमन बदल घेत आहे। जवळपास 3 लोक या ठिकाणी अग्निशमन उभे आहेत आणि त्याचबरोबर पाण्याचे टँकर देखील या ठिकाणी आहे। अशा प्रकारे आता परिस्थिती नियंत्रणात येत चाललेली आहे। अर्ध्या तासामध्ये पूर्णपणे आग विझून जाईल। मात्र आता आगीचे कारण काय होते काय नाही हे आता पुढील तपासानंतरच समोर येईल। अगदी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुमित। आपण हे दृश्य छत्रपती संभाजीनगर मधली बघतोय। फर्निचरच्या काही दुकानांना आझाद चौकामध्ये आग लागलेली होती आणि सध्या अजूनही अग्निशमन दलाचे जवान या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। आणखी काही काळ जाऊ शकतो ही सगळी परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी। Thank you.